मुलींनो, आज आपल्याला तुमचा जो सेकंड पेपर आहे की ज्याचे नाव आहे इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजेच समावेशक शिक्षण, हा पेपर 100 मार्काला आहे. त्याच्यामध्ये 75 मार्क थेरी पेपर आणि 25 मार्क प्रॅक्टिकल. त्या 25 मार्क प्रॅक्टिकलचे डिवायडेशन परत 2 प्रॅक्टिकलमध्ये केले आहे. 15 मार्क एक प्रॅक्टिकल आणि 10 मार्क दुसरं प्रॅक्टिकल. अशा प्रकारे हा जो इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजे समावेशक शिक्षण हा तुमचा दुसऱ्या नंबरचा पेपर 100 मार्काला, त्यातले थेरी 75 मार्क आणि 25 मार्क प्रॅक्टिकल अशा पद्धतीने आहे. त्यामध्ये 4 मॉड्यूल आहेत. ते 4 मॉड्यूल आपल्याला एकानंतर एक अभ्यासायचे आहे. त्यातला पहिला मॉड्यूल, त्याचं नाव आहे समावेशक शिक्षणाची संकल्पना व धोरणे. त्याच्यामध्ये टॉपिक 1, टॉपिक 2, टॉपिक 3, त्या तिसऱ्या टॉपिकमध्ये 11 सब टॉपिक आहेत आणि या 11व्या सब टॉपिकमध्ये परत 6 सब टॉपिक आहेत. नंतर हे झालं मॉड्यूल फर्स्ट. मॉड्यूल सेकंड की ज्याचं नाव आहे भिन्नतेचे आकलन व विशेष गरजांची ओळख. यामध्ये टॉपिक फर्स्ट की ज्याच्यामध्ये परत 4 सब टॉपिक आपल्याला पाहिजे आहेत. टॉपिक सेकंड की ज्याच्यामध्ये 2 सब टॉपिक आहेत. टॉपिक थर्ड की ज्याच्यामध्ये परत 4 सब टॉपिक आहेत आणि टॉपिक फोर्थ ज्याच्यामध्ये 5 सब टॉपिक आहेत. मॉड्यूल थर्ड याच्या अंडर आपल्याला समावेशनासाठी शाळेची सज्जता या अंडर टॉपिक फर्स्टमध्ये 2 सब टॉपिक पाहिजे आहेत. टॉपिक सेकंडमध्ये 4 सब टॉपिक अभ्यासायचे आहेत. टॉपिक थर्डमध्ये एकही सब टॉपिक नाही. टॉपिक फोर्थमध्ये 3 सब टॉपिक आणि टॉपिक फिफ्थमध्ये 3 सब टॉपिक आणि टॉपिक 6 म्हणजे असे 6 टॉपिक आपल्याला मॉड्यूल थर्डमध्ये अभ्यासायचे आहेत. मॉड्यूल फोर्थ की ज्याचं नाव आहे वर्गातील सर्वांसाठी समावेशित कृती. याच्या अंडर टॉपिक फर्स्ट, नंतर टॉपिक सेकंड, नंतर टॉपिक थर्डमध्ये आपल्याला 5 सब टॉपिक पाहिजे आहेत. टॉपिक फोर्थमध्ये 5 सब टॉपिक आणि टॉपिक फिफ्थमध्ये 5व्या टॉपिकमध्ये 5 सब टॉपिक आणि टॉपिक 6 किंवा टॉपिक 6 अशा प्रकारे आपल्याला मॉड्यूल 4मध्ये 4थ्या मॉड्यूलमध्ये 6 टॉपिक एकंदर अभ्यासायचे आहेत. आता आपल्याला मॉड्यूल सेकंड मधला पहिला टॉपिक अभ्यासायचा आहे की ज्या टॉपिकचं नाव आहे भिन्नतेचे आकलन व विशेष गरजांची ओळख. मॉड्यूल सेकंड पहिला टॉपिक त्याचं नाव आहे भिन्नतेचे आकलन व विशेष गरजांची ओळख. तर याची सुरुवात आपण प्रश्न उत्तर रूपातच करू किंवा प्रश्न कशा प्रकारे विचारला जाऊ शकतो त्या अनुषंगाने तुम्हाला उत्तर कशा प्रकारे लिहावं लागेल. त्यासाठी प्रश्न पहा काय आहे. तर शारीरिक विविधता असणाऱ्या बालकांची कारणे, वैशिष्ट्ये आणि उपाययोजना सुचवून शिक्षकाची भूमिका स्पष्ट करा. 10 मार्काला प्रश्न असेल. काय विचारले त्यांनी? शारीरिक विविधता असणाऱ्या बालकांची कारणे, वैशिष्ट्ये आणि उपाययोजना सुचवून शिक्षकाची भूमिका स्पष्ट करा. आता याच्यामध्ये वेगवेगळी शारीरिक विविधता असणारी मुले तुम्हाला आधी सांगावी लागतील. मग हे मुले कुठल्या शारीरिक विविधता असणारी आहेत? तर पहिला आहे दृष्टिदोष किंवा अंध विद्यार्थ्यांचे शिक्षण याच्या अंडर आपल्याला पाहायचं आहे. दृष्टिदोष असणारी मुले म्हणजेच अंध विद्यार्थ्यांचे शिक्षण. तर दुसऱ्या प्रकारची मुलं आहेत कर्णबधीर बालकांचे शिक्षण. तिसऱ्या प्रकारची मुलं आहेत
शारीरिक अपंगत्व किंवा अक्षम असणारी मुले, किंवा त्यालाच म्हटलेलं आहे शरीर गतिकीय व स्नायू गतिकीय मुले. आणि चौथ्या प्रकारची मुलं आहेत बहुअक्षम मुले किंवा अपवादात्मक मुले. तर त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला पाहायचं आहे दृष्टिदोष. दृष्टिदोष किंवा अंध विद्यार्थ्याचे शिक्षण. की दृष्टिदोष अशा 4 प्रकारची मुलं, म्हणजे शारीरिकदृष्ट्या विविधता असणारी बालकांची आपल्याला वेगवेगळ्या कारणं द्यायची आहेत. ती कशामुळे त्यांना शारीरिक विविधता त्यांच्यामध्ये आली आहे, कशा प्रकारे शारीरिक विविधता आहे, त्यांची कारणे, त्यांची वैशिष्ट्ये, म्हणजेच कुठल्या समस्यांना त्यांना सामोरं जावं लागतंय. आणि तिसऱ्यांदा काय विचारलं आहे, उपाययोजना सुचवून शिक्षकाची भूमिका स्पष्ट करा. मग हे शारीरिक विविधता असणारी मुले, फॉर उदाहरणार्थ दृष्टिदोष किंवा अंध विद्यार्थी असतील तर त्यासाठी तुम्ही त्याचे कारणं कुठले आहेत, त्यांची वैशिष्ट्ये, म्हणजे त्यांना कुठल्या कुठल्या समस्यांना सामोरं जावं लागते आणि त्यांना सामोरं जावं लागताना शिक्षक म्हणून तुमची भूमिका काय असेल आणि तुम्ही त्यासाठी त्या बालकांसाठी काय उपाययोजना कराल, हे आपल्याला या प्रश्न अंडर उत्तर लिहायचं आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला हे ठराविक प्रश्नांचा ठराविक नमुना उत्तर सूचीचा तयार करून त्याच्यानंतर एकानंतर एक आपल्याला जाता येईल. की सुरुवातीला कुठल्या प्रकारची मुलं आपल्याला पाहिजे आहेत, तर दृष्टिदोष किंवा अंध विद्यार्थ्याचे शिक्षण अंडर आपल्याला सुरुवातीला विविधता असणारी मुलं आपण घेतली आहेत. त्याच्यामध्ये पहिला पॉईंट आपल्याला करावा लागेल काय, तर तो आहे प्रस्तावना. प्रस्तावनेमध्ये आपल्याला असं सांगता येईल की सर्वसाधारणपणे आपण दैनंदिन जीवनात जर पाहिलं तर जवळपास 80% अनुभव कशाच्या सहाय्याने घेत असतो, आपण दृष्टीच्या सहाय्याने घेत असतो. आपल्याला माहिती आहे की आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय आहेत. कुठले कुठले आहेत ती, तर नाक, कान, डोळा, जीभ आणि त्वचा. त्याच्यातलं हे जे काही डोळा हे ज्ञानेंद्रिय आहे त्याच्या सहाय्याने आपण जवळपास 80% अनुभव हा दृष्टीच्या सहाय्याने घेत असतो. मग आपल्या सभोवतालच्या वातावरणातील वेगवेगळ्या वस्तू असतील, वेगवेगळे चित्र असतील, दृष्टीच्या सहाय्याने घेत असतो. मग आपल्या सभोवतालच्या वातावरणातील वेगवेगळ्या वस्तू असतील, वेगवेगळे चित्र असतील, वेगवेगळ्या घटना असतील, वेगवेगळ्या प्रसंग असतील, याचं निरीक्षण आपण कशाने करत असतो, तर डोळ्यांनी करत असतो. दृष्टीचा आपण आजूबाजूला पाहतो की ज्यांना दृष्टी नाही आहे किंवा दृष्टीचा अभाव आहे अशा व्यक्तींना दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना, अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मग अशा अंधत्वा आलेल्या बालकांना जीवन जगत असताना वेगवेगळ्या मर्यादा येतात. मग त्या मर्यादा थोड्या का प्रमाणात होईना दूर करून त्या मुलांना आपण सक्षम बनवले पाहिजे. म्हणजेच डोळा हा आपल्या शरीराचा महत्त्वाचं ज्ञानेंद्रिय आहे. व्यक्तीच्या जीवनात डोळ्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. मग यानं त्या कारणाने आलेल्या अंधत्वावर मात करून या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे गरजेचे आहे. आता ही झाली प्रस्तावना. त्याच्यानंतर आपल्याला आपण अंध किंवा दृष्टिदोष असणारी मुलं म्हणजे काय, शारीरिक विविधता आहे त्यांना कुठलं आहे, तर दृष्टिदोष किंवा अंध विद्यार्थ्यांचं शिक्षण आपल्याला अंडर पाहायचं आहे. मग हे अंध म्हणजे काय, हे आजी आपल्याला प्रस्तावनेनंतर व्याख्या द्यावी लागेल. काय सांगता येईल अंध म्हणजे, तर ज्या व्यक्तींना अजिबातच दिसत नाही अशा व्यक्तींना अंध असे म्हणतात. किंवा दुसरी व्याख्या देता येईल, जी दृष्टी उत्तमातला उत्तम चष्मा वापरून सुद्धा त्या व्यक्तींना काहीच दिसत नाही अशा व्यक्तींना आपण अंध म्हणू शकतो. मग याच्यानंतर आधी सुरुवातीला आपण पाहिली प्रस्तावना, की जे आपलं डोळा हे महत्त्वाचं ज्ञानेंद्रिय आहे आणि तिच्या जवळपास 80% अनुभव आपण दृष्टीच्या सहाय्याने घेत असतो. त्याच्यानंतर आपण पाहिली व्याख्या आणि आता आपल्याला पाहिजेत दृष्टिदोषाचे प्रकार. तर दृष्टिदोषाचे प्रकार जवळपास 4 आहेत. एक आहे पूर्ण अंध. दुसऱ्या दृष्टिदोषाच्या प्रकारला म्हटलेले मंददृष्टी. पहिला पूर्ण अंध किंवा पूर्णतः दृष्टीहीन, म्हणजेच त्या विद्यार्थ्यांना काहीच दिसत नाही. दुसरे आहे मंददृष्टी, दिसते परंतु थोड्याच प्रमाणात. तिसरा आहे अंशतः अंध,
आणि चौथा आहे शैक्षणिकदृष्ट्या अंध. चौथा आहे शैक्षणिकदृष्ट्या अंध. तर हे झाले दृष्टीदोषाचे प्रकार. त्याच्यानंतर आपल्याला अंधत्वाची कारणे पाहिजे आहेत. अंधत्वाची कारणे. आता अंधत्व कशामुळे येऊ शकतं हे आपल्याला याच्यात पाहिजे आहे. तर 8-10 गोष्टींमुळं या मुलांना अंधत्व येऊ शकतं. त्यातलं पहिलं कारण आहे अनुवंशिकता. तर अनुवंशिकता म्हणजे आपल्याला माहीतच आहे की असे काही गुणधर्म की जे मातापित्याकडून मुलांच्यात त्यांच्या संक्रमित होत असतात, त्याला आपण काय म्हणतो, अनुवंशिकता. उदाहरणार्थ आपण म्हणतो की यांची मुलगी तिच्या आईवर गेली आहे, त्या मुलाचं नाक त्याच्या पप्पांसारखं आहे. म्हणजेच काय, तर थोडक्यात रंग असेल किंवा चेहऱ्याची ठेवण असेल, ते एक मातापित्याकडून मुलांमध्ये त्यांच्या गेलेलं असतं. मग फक्त रंगरूपच नाही तर मातापित्याकडून त्यांच्या मुलामध्ये व्यंग किंवा काही रोगही संक्रमित होतात आणि त्यालाच काय म्हटलेलं आहे, अनुवंशिकता. हे एक अंधत्वाचं कारण आहे. दुसरं सांगितलं आहे मोतीबिंदू. तर मोतीबिंदू आपल्याला माहिती आहे की ठराविक एजनंतर मोतीबिंदू होतो, परंतु डोळ्याला दुखापत झाली असेल किंवा मोतीबिंदूचं मेन कारण जेनेटिक डिसऑर्डर हे सुद्धा आहे. नंतर देवी रोग, डोळ्याला दुखापत झाल्यामुळे सुद्धा हे एक अंधत्वाचं कारण आहे. नंतर कुपोषण झालं असेल तरीही अंधत्व येऊ शकतं. संसर्ग रोग जन्य रोग झाला असतील किंवा चुकीचा औषधोपचार घेतला असेल किंवा डोळ्यांची काळजी न घेणे. पुढचं कारण आहे अजीवनसत्वाची कमतरता. आपल्याला माहिती की अजीवनसत्व जर कमी पडलं तर रात आंधळेपणा येतो. म्हणजेच काय, तर त्या विद्यार्थ्यांना रात्रीचं दिसत नाही. आणि लास्ट कारण आहे गरोदरपणातील चुका. मातेने जर आहार विहार व्यवस्थित ठेवला नाही, गरोदरपणात चुका केल्या तर त्याचा परिणाम त्याच्या अपत्यावर होतो, म्हणजेच अंधत्व येऊ शकतो. आता याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे वर्गातील अंध विद्यार्थी ओळखण्यासाठी पडताळा सूची. मग वर्गातील अंध विद्यार्थी आहेत असं शिक्षकाला कशावरून कळू शकेल आणि ती पडताळा सूची कुठली आहे, तर पहिल्यांदा डोळा सुजणे. त्या शिक्षकासमोर जी काही मुलं आहेत त्या मुलांचे काय दिसतील त्या शिक्षकाला, तर डोळा सुजणे हे एक पडताळा सूची असेल की त्याच्या थ्रू त्या शिक्षकाला कळू शकतं की हा मंद दृष्टीचा आहे का, शैक्षणिकदृष्ट्या अंध आहे का, पूर्ण अंध आहे का, अंशतः अंध आहे. या प्रकारात कुठले आहे या पडताळा सूचीवरून त्या शिक्षकाला ओळखता येऊ शकतं. डोळा सुजणे दुसरं पडताळा सूचीमध्ये पॉईंट आहे. डोळ्यातून सतत पाणी येणे. तिसरं आहे एक डोळा लहान करून पाहणे. किंवा हे विद्यार्थी काय करत असतील, डोळे त्याच्या डोळ्यावर सतत झापड आलेले दिसत असेल किंवा डोळे नेहमी लाल दिसणे, अशा विद्यार्थ्यांचे सतत डोळे लाल दिसत असतील किंवा वाचताना डोळे दुखणे किंवा सतत डोळे चोळणे. हे विद्यार्थी सतत डोळे किंवा चोळताना किंवा खाजवताना दिसतील. या विद्यार्थ्यांना फळ्यावरील मजकूर न दिसणे, म्हणजे ते सामान्य मुलांसारखं त्यांच्यामध्ये सामान्य मुलासारखा जे काही हे पाहिजे तसं न दिसणे, म्हणजेच त्यांना फळ्यावरील मजकूरच दिसत नाही, त्यामुळे त्यांची कृती सामान्य मुलांसारखी नसते. लिखाणाची गतीसुद्धा त्यांची कमी असते. नंतर पुढचा पडताळा सूचीमध्ये कुठला भाग येतो, तर कोणतीही वस्तू जवळून किंवा लांबून पाहणे. असे विद्यार्थी तुम्हाला कुठलीही वस्तू जवळून किंवा लांबून पाहताना दिसतील. एकदम जवळून चेहरा नेतील किंवा एकदम लांबून पाहायचा प्रयत्न करतील. किंवा असे विद्यार्थी डोळे बारीक मोठे करून वाचणे. एक तर डोळे बारीक करतील किंवा डोळे मोठे करतील, अशा प्रकारे ते वाचतील. आणि चौथा आहे डोळ्यावरील बुबुळावर पांढरा भाग येणे. या मुलांच्या डोळ्यावरच्या बुबुळावर पांढरा भाग आलेला दिसेल. मुलींनो, आता आपल्याला
दृष्टिदोष असणाऱ्या बालकांच्या शैक्षणिक समस्या पाहायच्या आहेत. मग अशी बालके की ज्यांना दृष्टिदोष आहे, त्यांना कमी प्रमाणात दिसते, अशा बालकांना कुठले कुठले शैक्षणिक समस्या असतील? तर पहिली समस्या आहे, दृष्टिदोष असणाऱ्या बालकांचा भाषिक विकास कमी झालेला दिसून येतो, कारण त्यांना दृक अनुभव कमी मिळतो. आपल्याला माहिती आहे की 80% अनुभव आपण दृश्यात्मक चित्र असेल, घटना असेल, प्रसंग असेल त्यातून घेत असतो. आणि तो दृक अनुभव जर त्यांना कमी मिळत असेल तर त्यांचा साहजिकच काय होणार आहे, भाषिक विकास हा कमी झालेला असतो. दुसरी समस्या काय येते त्या बालकांना, तर स्पर्शात्मक अवबोधाच्या आधारे अंध मुले संकल्पना आत्मसात करतात. मग आपल्याला माहिती आहे की डोळा हे ज्ञानेंद्रिय त्यांचं कमी प्रमाणात काम देते. मग दुसरं जे ज्ञानेंद्रिय आहे की ज्याला स्पर्शच्या रिलेटेड कुठलं आहे, त्वचा. मग त्या त्वचेचा आधार घेऊन ते काय करतात, स्पर्शात्मक अवबोधाच्या आधारे अंध मुले संकल्पना आत्मसात करतात. याचं उदाहरण देता येईल की त्वचा म्हणजे आपला हात आणि काठीचा आधार घेऊन त्यांना पायरी उतरायची असेल किंवा वळायचा असेल तर हाताचा काठीचा आधार घेऊन ते ह्या स्पर्शात्मक अवबोधाच्या आधारे अंध मुले संकल्पना आत्मसात करतात. तिसरी समस्या येते, अंध विद्यार्थ्यांना वाचन व लेखन करताना अडथळा जाणवतो. सामान्य मुलांसारखे ही मुले वाचन किंवा लेखन करू शकत नाहीत. अडखळत वाचणे किंवा अडखळत लिहिणे अशा प्रकार त्यांच्यामध्ये जाणवतो. पुढची समस्या आहे, या मुलांना लहानपणापासूनच चष्मा वापरावा लागत असल्याने इतरांकडून त्यांचा उपहास होतो. तर आपल्याला माहिती की आपल्या आजूबाजूला मंद दृष्टी असलेली मुलं असेल तर त्यांना लहानपणापासूनच चष्मा लागतो आणि मग अशा मुलांना बाकीची मुलं चष्मेश म्हण किंवा ढापण्या म्हण अशा अनेक प्रकारे काय करतात, उपहास त्यांचा करतात. पाचवी समस्या आहे, फळ्यावरील मजकूर स्पष्ट न दिसल्या कारणाने अध्ययनात अडथळा निर्माण होतो. त्यांना खूप लांब अंतरावर बसवलं किंवा खूप जवळ बसवलं तर त्यांची दृष्टी त्या प्रकारे योग्य नसल्यामुळं त्यांना फळ्यावरचा मजकूरच व्यवस्थित दिसत नाही आणि त्यामुळे त्यांना अध्ययनात अडथळा निर्माण होतो. पुढची समस्या आहे, सामाजिक कौशल्य आत्मसात करताना अडचणी येतात. मग सामाजिक जीवन जगत असताना जे काही सामाजिक कौशल्य सामान्य मुलांमध्ये आपल्याला दिसतं की जे योग्य प्रकारे त्यांच्यामध्ये आत्मसात केलेलं असतं, हे या मुलांमध्ये आपल्याला सामाजिक कौशल्य आत्मसात करताना त्यांच्यामध्ये अडचणी येताना आपल्याला दिसतात. पुढची समस्या आहे, एकाच प्रकारची हालचाल सतत करत असल्याने समायोजनात अपयशी ठरतात. आणखी अस्पष्ट दिसल्यामुळे चुकीचा संदेश मिळू शकतो किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतात. याबद्दल आपल्याला उदाहरण देता येईल की अशा मुलांना आपण केअर CARE म्हणजे काय, काळजी हा शब्द आहे. तर अशी मुलं अंधदृष्टी किंवा मंददृष्टी असणारी मुलं कशी वाचतील, तो जर शेवटचा हा हे जर दिसलंच नाही त्याला तर ते कसे वाचतील, CAR म्हणजेच काय, CARE काळजी ऐवजी ते काय वाचतील, CAR कार म्हणजे गाडी. म्हणजे थोडक्यात काय, अपष्ट दिसल्यामुळे या मुलांना चुकीचा संदेश मिळू शकतो आणि गैरसमजसुद्धा त्याच्यातून निर्माण होऊ शकतात. थोडक्यात काय, तर एकंदरीतच दृश्यात्मक ग्रहण क्षमता कमी असल्याने इतरांपेक्षा यांचा शैक्षणिक विकास कमी असतो. म्हणजेच 80% जो दृक अनुभव आपल्याला या डोळ्यामार्फत या महत्त्वाच्या इंद्रियामार्फत येत असतो आणि तीच क्षमता या मुलामध्ये कमी असल्याने त्यांचा साहजिकच काय होतो, इतरांपेक्षा शैक्षणिक विकास हा नक्कीच आपल्याला कमी झालेला जाणवतो. आता एक शिक्षक म्हणून ह्या दृष्टिदोष असणाऱ्या बालकांसाठी आपण कुठले कुठले कार्यक्रम राबवू शकतो, तर हे आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. पहिल्यांदा आपण ब्रेल लिपीचा वापर करून या मुलांसाठी कार्यक्रम घेऊ शकतो. मग ब्रेल लिपीचा वापर आपल्याला माहिती आहे की लुई ब्रेल यांनी 6 टिंबाची सांकेतिक लिपी तयार केली व अंधांना शैक्षणिक जीवनात एक संजीवनी दिली. लुई ब्रेल हे जे काही शास्त्रज्ञ आहेत त्यांनी 6 टिंबाची सांकेतिक लिपी तयार केली आणि अंधांना एक शैक्षणिक जीवनात संजीवनी दिली. ब्रेल लिपी म्हणजेच अंधाचे काय आहेत, डोळे आहेत. या लिपीत उठावदार टिंबाचा वापर केला जातो. म्हणजे टिंबांच्या आधारे
स्पर्श, हाताचा स्पर्श आणि टिंबांच्या आधारे थोडक्यात या अंध मुलांसाठी एक प्रकारची संजीवनी मिळाली आणि ह्या लिपीत उठावदार टिंबांचा वापर केला जातो. ही सांकेतिक लिपी कुणी तयार केली आहे? तर लुई ब्रेल यांनी. दुसरा कार्यक्रम ह्या दृष्टीदोष असणाऱ्या बालकांसाठी आहे हालचालीचे प्रशिक्षण. दुसरा कुठला आहे? हालचालीचे प्रशिक्षण. अंध व्यक्तींना हालचाल करताना अनेक बंधने येतात. त्यांना दिशा समजत नाही. यासाठी लांब काठी, इलेक्ट्रिक साधने व मार्गदर्शक व्यक्ती यांच्या साहाय्याने त्यांना शिक्षण देणे उपयुक्त ठरते. थोडक्यात हालचालीचं प्रशिक्षण देऊन त्यांना जर दिशा समजत नसेल तर लांब काठीचा उपयोग करून किंवा वेगवेगळी इलेक्ट्रिक साधने किंवा मार्गदर्शक व्यक्ती यांच्या साहाय्याने आपण त्यांना शिक्षण देऊ शकतो किंवा ते शिक्षण उपयुक्त ठरू शकते. तिसरा कार्यक्रम राबवू शकतो आपण स्मरणशक्तीचे प्रशिक्षण. मग याच्यामध्ये आपण त्यांना विचारू शकतो जिन्याला पायऱ्या किती किंवा किती पावले जाऊन वळायचे किंवा चालण्याचा वेग किती ठेवायचा इत्यादी बाबत गोष्टी स्मरणात ठेवणे आवश्यक असते, म्हणून अंधांना प्रशिक्षण द्यावे. ह्या सगळ्या गोष्टी त्यांना विचारून त्यांना प्रशिक्षण देऊन आपण स्मरणशक्तीचे प्रशिक्षण देऊन त्यांना कार्यक्रम त्यांच्यासाठी राबवू शकतो. पुढचा कार्यक्रम राबवू शकतो संवेदनांचे प्रशिक्षण. यामध्ये शिक्षकांनी अध्यापन करताना बहुसंवेदन साधनांचा वापर करावा. संवेदनाचे प्रशिक्षण द्यायचे म्हणजे काय करायचं आहे? तर शिक्षकांनी अध्यापन करताना बहुसंवेदन साधनांचा वापर करावा. म्हणजेच काय? तर रस, गंध, स्पर्श इत्यादी संवेदनांच्या अनुभवातून शिक्षण द्यावे. थोडक्यात डोळ्याव्यतिरिक्त इतर इंद्रियांची कार्यक्षमता वाढवावी. म्हणजेच थोडक्यात रस. आता रस म्हटलं की कुठलं ज्ञानेंद्रिय इथं महत्त्वाचं आहे? तर जीभ. एखादा पदार्थ गोड आहे का तिखट आहे आपल्याला कशामार्फत कळेल? जीभ. मग हे दृष्टिदोष जरी कमी असेल तर जिभेद्वारे त्यांना प्रत्यक्ष अनुभव देऊन किंवा संवेदनाचं प्रशिक्षण देऊन आपण गोड आहे का तिखट आहे अशा प्रकारे त्यांना त्यांच्याकडून तो भाग आपण समजून घेऊ शकतो. गंध. तर गंध म्हटलं की सुगंध आहे का दुर्गंध आहे कुठल्याही ज्ञानेंद्रियाद्वारे त्यांना संवेदनाचं प्रशिक्षण देऊन आपण करून घेऊ शकतो. तर गंध म्हटलं की नाक आलं. स्पर्श म्हटलं की काय? कुठलं ज्ञानेंद्रिय आहे? त्वचेचा आधार घेऊन संवेदनाचं प्रशिक्षण देऊन आपण त्यांना संवेदनाच्या अनुभवातून शिक्षण देऊन कार्यक्रम राबवून आपण त्यांना बऱ्यापैकी पुढे नेऊ शकतो. थोडक्यात डोळ्याव्यतिरिक्त इतर इंद्रियांची कार्यक्षमता वाढवून आपण दृष्टिदोष असणाऱ्या बालकांसाठी काहीतरी नवीन करू शकतो. पुढे आहे दैनंदिन कार्यकौशल्य प्रशिक्षण. म्हणजे आपलं जे काही दैनंदिन कार्यकौशल्य वेगवेगळी आपल्याला कामं करावी लागतात. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ह्या दैनंदिन कामे मुलांना स्वतःला करता यावीत यासाठी त्यांना कार्यकौशल्य प्रशिक्षण दिले पाहिजे. जे काही आपले दैनंदिन कामे असतात ते करताना प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. नंतर विविध साधनांचा वापर. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अंध व्यक्तींच्या साहाय्याने तयार केली जातात. हे जे काही विविध साधनं जी तयार केली जातात ते तंत्रज्ञानाचं सहाय्य तर त्याच्यात आहेच आहे, परंतु अंध व्यक्तीच्या सहाय्याने आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वेगवेगळी साधनांचा वापर केला जातो आणि त्यांच्या शिक्षणात या साधनांचा त्यांना उपयोग होतो. मग त्यासाठी कुठली अशी साधनं आहेत? तर उदाहरणार्थ सांगता येईल लेखनपेटी आहे, ब्रेल पाटी आहे, ब्रेल पुस्तके आहेत, ब्रेल मशीन आहे, गणितीय पाटी आहे, गतिशील पाटी आहे किंवा रबर बँड, ॲबॅकस, हस्ताक्षर मार्गदर्शिका, वाचन स्टँड, फ्लॅट फेन, नंतर टेप रेकॉर्ड, विशिष्ट भिंगाचे चष्मे, बोलकी पुस्तके या सगळ्या साधनांचा वापर तंत्रज्ञानाने प्लस अंध व्यक्तीच्या सहाय्याने तयार करून त्याचा आपण वापर या मुलांसाठी करू शकतो. पुढचा कार्यक्रम राबवू शकतो अभ्यासपूरक कार्यक्रम. संगीत, चर्चा, गायन, कथा,
कथन, अभिनय, नृत्य हे सगळे कार्यक्रम अंध बालकांसाठी आयोजित करता येतात. अभ्यासपूरक कार्यक्रम राबवून म्हणजे संगीत लावून असेल, चर्चा करून असेल किंवा गायन स्पर्धा असेल, कथाकथन असेल किंवा नृत्य असेल, हे सगळे कार्यक्रम अंध बालकांसाठी आयोजित करून त्यांना त्यांचा सर्वांगीण विकास घडून आपण आणू शकतो. म्हणजेच काय, अभ्यासपूरक कार्यक्रम याच्यामध्ये आपण राबवू शकतो. पुढची पद्धत आहे परीक्षा पद्धती. दृष्टिबाधित परीक्षांचे नियोजन थोडेसे वेगळे असावे. म्हणजे सामान्य मुलांसारखं आपल्याला या मुलांचं परीक्षांचं नियोजन करता येणार नाही. लेखी परीक्षेत लेखनिक व अधिक वेळ वाढून द्यावा. म्हणजेच लेखी परीक्षेस त्यांची जर आपल्याला घ्यायची असेल तर त्यांना सामान्य मुलांपेक्षा जास्त वेळ वाढून द्यावा लागेल. किंवा घटक चाचणी आणि तोंडी परीक्षा इतर मुलाप्रमाणेच घेतल्या जातील आणि प्रयोगाची माहितीसुद्धा तोंडीच विचारता येईल. तोंडी परीक्षा आणि घटक चाचणी इतर मुलांप्रमाणे घेता येईल, परंतु जेव्हा लिखाण असेल किंवा लेखी परीक्षा त्यांना द्यायची असेल तेव्हा त्यांना वेळ इतरांपेक्षा वाढवून द्यावा लागेल. मग पुढची समस्या आहे वर्गरचना. वर्गात दृष्टिदोष असणाऱ्या विद्यार्थ्यांना फळ्याच्या जवळ व समोर बसवावे, जेणेकरून फळ्यावरील मजकूर त्यांना स्पष्ट दिसेल आणि या मुलांकडे विशेष लक्ष द्यावे. असा मुलगा आहे आपल्याकडं असं जर लक्षात आलं दृष्टिदोष असणारा, तर या मुलाला वर्गाच्या लांब कुठंतरी बसून उपयोगाक आहे का, आपल्याला असं लक्षात आलं आहे तो पाठीमागं बसला आहे, मग त्या मुलाला पुढं बसवायला सांगितलं पाहिजे, जेणेकरून त्याला व्यवस्थित दिसेल, त्याला दिसण्यात अडथळा येणार नाही आणि या मुलांकडं आपल्याला लक्ष पण विशेष असं देता येईल. पुढचा कार्यक्रम राबवता येईल शाळेतील भौतिक सुविधा. चढण्या उतरण्यासाठी रॅम्प असावे. शाळेत जाताना येताना त्यांना आधी सोडावे. पोर्चमधील फरशी उठावदार व नक्षीकाम असलेल्या असाव्यात. स्वच्छतागृहात न घसरणाऱ्या फरशी असाव्यात. स्वच्छतागृहात जर घसरणाऱ्या फरशी असतील तर अंध विद्यार्थ्यासाठी ते घातक ठरू शकतं. नंतर चढण्या उतरण्यासाठी सुद्धा त्यांना व्यवस्थित सोय असावी किंवा त्यांना इतर मुलांच्या आधी सोडलं जावं. ह्या सगळ्या गोष्टी शाळेतील भौतिक सुविधा अंडर आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. आता आपल्याला दुसऱ्या शारीरिक विविधता असणाऱ्या मुलांबद्दल पाहायचं आहे की ज्याचं नाव आहे कर्णबधिर बालकांचे शिक्षण. कर्णबधिर बालकांचे शिक्षण किंवा शारीरिक विविधता कुठली आहे त्यांच्यात कर्णबधिर बालक पाहिजे आहेत. त्यांचं शिक्षण कशा प्रकारे होते त्यासाठी आपल्याला ह्या पॉईंट अंडर एकानंतर एक जावं लागेल. पहिल्यांदा आपल्याला कर्णबधिर विद्यार्थी म्हणजे काय हे प्रस्तावनेत थोडक्यात सांगावं लागेल. नंतर कर्णबधिरत्व संकल्पना, त्याच्यामध्ये कर्णबधिरत्वाची व्याख्या सांगावी लागेल. नंतर कर्णबधिरत्वाची कारणे सांगावी लागतील. त्याच्यानंतर कर्णबधिरत्व मुले ओळखण्यासाठी पडताळ सूची, शिक्षकाला कुठल्या पडताळ सूची थ्रू ते ओळखता येतील ते पाहावं लागेल. नंतर कर्णबधिरत्वावर प्रतिबंधक उपाय कुठले योजता येतील ते पाहावं लागेल. नंतर कर्णबधिर मुलांची वैशिष्ट्ये कुठली ते पाहावं लागेल. आणि नंतर कर्णबधिर मुलांसाठी शैक्षणिक व्यवस्था कुठल्या करता येतील हे सगळं आपल्याला एकानंतर एक अभ्यासायचं आहे. तर सुरुवातीला प्रस्तावनेत सांगता येईल की जसं आपण पाहिलं 5 ज्ञानेंद्रिय आपल्याला असतात आणि त्याच्यातलं महत्त्वाचं ज्ञानेंद्रिय आपण पाहिलं की डोळा. ते जर ज्ञानेंद्रिय कमी प्रमाणात डेव्हलप झालेलं असेल तर जी काही समस्या येते त्याला काय म्हटले आपण अंधदृष्टी असं म्हटलेलं आहे. तसंच कर्णबधिर म्हणजेच काय असणार आहे तर डोळे या इंद्रियानंतर कानाद्वारे आपण जास्तीत जास्त ज्ञानग्रहण करतो. जसं 80% आपण ज्ञानग्रहण करतो कुठल्या तर डोळ्याच्या साहाय्याने. स्पर्शात दृक जे काही ज्ञानेंद्रिय म्हटले त्याच्या थ्रू आपण 80% पाहतो. तसंच डोळे कानाद्वारे आपण 11% ग्रहण करतो. 11%. जसं डोळे या इंद्रियानंतर कानाद्वारे आपण जास्तीत जास्त ज्ञान ग्रहण करायचं काम कोण करतं तर कान करतो आणि किती टक्के 11%.
जसं 80% दृक अनुभव आपण डोळ्याने घेतो, तसं 11% अनुभव हा आपण कानाद्वारे घेत असतो. जर एखाद्या व्यक्तीला ऐकू कमी येत असेल तर तिच्या दैनंदिन व्यवहारात समस्या निर्माण होतात आणि त्याचा परिणाम संपूर्ण आयुष्यावर होतो. आपल्याला माहिती आहे की आजूबाजूला आपण पाहिले वयस्कर लोक आपण घरात पाहतो, आपले आजोबा पाहतो, तर त्यांना कमी ऐकायला आल्यावर त्यांना काय होतात, समस्या निर्माण होतात. परंतु हे लहान मुलांच्या बाबतीत जेव्हा घडतं तेव्हा त्यांनाही व्यवहारात समस्या आलेल्या दिसतात आणि त्याच्यामुळं त्याचं संपूर्ण आयुष्यावर त्याचा परिणाम होतो. ह्या व्यक्तींच्या बोलण्यावर, भाषेवर आणि एकूणच विकासावर परिणाम होतो. कानावर पडणाऱ्या गोष्टींवरून मुलांचा भाषा विकास होत असतो. तर जसं डोळ्यामुळे आपला 80% विकास, मग चित्र पाहणे असेल, वेगवेगळे प्रसंग, वेगवेगळ्या घटना अनुभवणं असेल, डोळ्या इंद्रियामार्फत ते होत असतं. तसंच ह्या कानामार्फतसुद्धा व्यक्तीच्या बोलण्यावर, त्याच्या भाषेवर, त्याच्या विकासावर परिणाम होत असतो. कानावर पडणाऱ्या गोष्टीवरून मुलांचा भाषा विकास होत असतो. जसं डोळ्या थ्रूसुद्धा डोळ्यांना कमी दिसत असेल तर त्यांचा भाषिक विकास कमी होतो, तसंच कर्णबधीर मुलांचा सुद्धा भाषा विकास कमी झालेला असतो. पण ऐकूच आले नाही तर भाषा विकासच होणार नाही. त्यामुळे व्यक्तीला समाजात जुळवून घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मग आपल्याला कर्णबधिरत्वाची संकल्पना किंवा कर्णबधिरत्वाची व्याख्या पाहावी लागेल. कशाला म्हटले कर्णबधिरत्व? तर ज्या मुलांचे श्रवणयंत्र लावूनही निरुपयोगी ठरतात अशा मुलांना कर्णबधिर म्हणतात. की ज्या मुलांना आपण श्रवणयंत्र कानाला बसवलेलं आहे आणि ते लावूनसुद्धा ते जर निरुपयोगी ठरत असेल तरीसुद्धा त्यांना ऐकायला येत नसेल तर अशा मुलांना काय म्हटलेलं आहे? कर्णबधिर मुलं असं म्हटलेलं आहे. मग त्याची कारणे वेगवेगळी आहेत. पहिलं कारण आहे अनुवंशिकता. दुसरं कारण आहे जवळच्या नात्यात लग्न. तिसरं कारण आहे रक्तदोष. चौथं कारण आहे चुकीचे गैरसमज. पाचवं कारण आहे संसर्गजन्य रोग, गरोदरपणातील रोग. नंतर मातेचे तीव्र व्यसन,